आता दिल्लीमधून महत्त्वाची अपडेट येते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 6 खासदारांनी मोदींसोबतची भेट घेतल्यानंतर आता ही बैठक संपलेली आहे। सुप्रिया सुळेंसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार हे मोदींच्या भेटीसाठी दाखल झालेले होते आणि मोदींसोबतची ही बैठक संपल्याचं समजतंय। सुप्रिया सुळेंसह या सगळ्या खासदारांनी मोदींसोबत सुमारे अर्धा तास बैठक करत ही चर्चा केलेली आहे आणि त्यानंतर आता ही भेट संपलेली आहे, बैठक संपलेली आहे आणि आता हे 6 खासदार बाहेर आलेले आहेत। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। या बैठकीकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलेलं होतं, कारण ज्या प्रकारे संसदेमध्ये अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळतोय, विरोधक विरुद्ध सरकार असा आमना सामना रोजच पाहायला मिळतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांचे 6 खासदार जेव्हा मोदींच्या भेटीला जातात त्यामुळे चर्चा तर होणारच। आता ही बैठक संपल्याचं समजतंय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सोमेश, खासदारांची मोदींसोबतची बैठक संपल्याचं समजतंय, नेमकी काय चर्चा झाली या बैठकीत, काही तपशील समजू शकलाय का? निश्चितच सुप्रिया सुळे यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी म्हणून पोहोचले होते आणि ही बैठक आता संपलेली आहे असं कळतंय आणि त्यानुसार आता या सर्व खासदारांनी आपापल्या मतदारसंघातील काही विषय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे मांडले अशी माहिती मिळाली। त्यामध्ये काही ठिकाणी पीक विम्याचा विषय आहे, त्या काही ठिकाणी हमीभावाचा प्रश्न आहे, त्याशिवाय काही जणांच्या इथले काही मोठे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहेत त्या संदर्भातही चर्चा झाल्याचं समजतंय। परंतु हे झालं सर्वसाधारण जी औपचारिक चर्चा आहे। यातून जर आपण एक अनौपचारिक राजकीय संकेत विचारात घेतला तर इतकं नक्की आहे की राष्ट्रवादी पक्षाचे सर्व खासदार, शरद पवारांचे खासदार हे एकतर शरद पवारांसोबत सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात आहेत आणि जो काही निर्णय होईल तो 8 जण एकत्रितपणे घेतील असाही संकेत यातून दिसतोय। मग त्या अर्थाने सरकारला थेट पाठिंबा देणं असो, सरकारला बाहेरून पाठिंबा देणं असो किंवा भविष्यामध्ये कोणत्या सरकारला आवश्यक असलेल्या जिथे अधिकच्या बहुमताची गरज लागेल, उदाहरणार्थ घटना दुरुस्ती असू शकते, तर अशा प्रश्नांवरती काय निर्णय घ्यायचा या सगळ्या बाबतीत 8च्या 8 खासदार एकत्र निर्णय घेणार असा संकेतही या भेटीमधून आपल्याला दिसतोय मिळालेला। आणि त्याशिवाय सुप्रिया सुळेंनी या सगळ्यामधून एक मेसेज नक्की दिलेला आहे की सत्तेसोबत चर्चा करायची असेल किंवा सत्तेसोबत समन्वय करायचा असेल तर तो समन्वय थेट पक्ष म्हणून, पक्षाचे नेते म्हणून आम्ही करू शकतो। आमचा संवाद हा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतही आहे, तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत आहे आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, या सगळ्यांसोबतच आमचा संवाद आहे। त्यामुळे परस्पर कुठल्याही प्रकारचे निर्णय किंवा परस्पर कोणत्याही प्रकारचे अन्य वेगळे काही निर्णय घेण्याचं धैर्य किंवा त्याचा प्रयत्न कोणी करू नये हा देखील एक मेसेज या सगळ्यातून मिळालेला आहे। त्यामुळे आता सुप्रिया सुळेंनी या सर्व 8 खासदारांसोबत पंतप्रधानांची भेट घेतली आणि निश्चितच या खासदारांचे जे वेगवेगळे प्रश्न होते ते त्यांनी नरेंद्र मोदींसमोर मांडले असं कळतंय आणि भविष्यामध्ये निश्चितच याचे राजकीय परिणाम नक्कीच या खासदारांनी आपापल्या मतदारसंघाच्या समस्या मांडल्याची सूत्रांची माहिती आहे। अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, पाऊस यांचाही मुद्दा चर्चेत असल्याचं सूत्रांच्या हवाल्याने समजतंय। या खासदारांनी त्यांच्या व्यथा, त्यांच्या समस्या पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवल्याचं समजतंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या या 8 खासदारांनी सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे। अर्धा तास ही बैठक चालल्याचं समजतंय। ही बैठक आता संपलेली आहे, मात्र या खासदारांनी जो दावा केलेला आहे किंवा खासदारांच्या हवाल्याने जी काही माहिती मिळते त्यानुसार आपापल्या मतदारसंघामधल्या समस्या या खासदारांनी पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवलेल्या आहेत। अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे किंवा पाऊस यांचा मुद्दाही या बैठकीमध्ये मांडण्यात आल्याचं समजतंय। पुन्हा एकदा सोमेशकडे आपण जाऊया। सोमेश, आपण काही वेळापूर्वी या खासदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या होत्या, त्यांनी हीच कारणं दिलेली आहेत, मात्र राजकीय विषयावर खरंच चर्चा झाली आहे का? या संदर्भात खासदारांनी काही सांगितलंय का? आघाडीच्या अनुषंगाने इंडिया आघाडी सोबतच आम्ही विरोधी पक्षांच्या भूमिकेवर ठाकतो असंही या खासदारांनी म्हटले। त्याशिवाय आमच्या पक्षाची भूमिका ही शरद पवार आणि सुप्रिया सुळे ठरवतील तीच असेल आणि सर्व खासदार हे त्या भूमिकेसोबत कायम राहतील असंही या खासदारांनी ऑन रेकॉर्ड म्हटलेलं आहे। परंतु त्या पलीकडे जाऊन या भेटीमधून काही राजकीय वेगळं निर्णय झाले किंवा राजकीय धोरणावर त्याचा परिणाम, तर या सगळ्या मागण्याऐवजी आपल्याला काही दिवस थांबावं, कारण भविष्यात काही असे कसोटीचे प्रसंग येतील
दुरुस्ती सरकारला संमत करून घ्यायची आहे किंवा FCRA चा कायदा आहे किंवा भविष्यामध्ये एकंदरीतच सर्वांना माहिती आहे त्यानुसार, अंदाज आहे त्यानुसार केंद्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, तर त्यावेळी नेमकं काय चित्र पाहायला मिळतंय यावर आपल्याला अंदाज बांधता येतील की आजच्या भेटीगाठींमधून काय झालेलं आहे आणि काय साध्य करण्यात आलंय. परंतु इतकं मात्र नक्की आहे की सर्व खासदारांना घेऊन थेट राजकीय निर्णयाविषयीची कुठली भेट तशी होत नाही किंवा राजकीय निर्णयही होत नाहीत. त्याशिवाय या अशी उघडपणे भेट घेऊन कोणती राजकीय वेगळी गणितं मांडली जात नाहीत किंवा जुळवली जात नाहीत. परंतु इतकं नक्की आहे की जर कोणी प्रयत्न करत असेल की एनडीएचं संख्याबळ वाढवण्यासाठी स्वतंत्रपणे शरद पवारांच्या खासदारांना भेटण्याचा किंवा फोडण्याचा, तर एक संकेत मात्र या भेटीतून स्पष्ट देण्यात आलाय. तो म्हणजे संवाद करण्याच्या बाबतीत शरद पवारांचा पक्ष हा कुणाही सोबत संवाद करू शकतो आणि त्यांना ऍक्सेस आहे. अर्थात ज्या काही चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसबाबत त्या अनुषंगाने ही भेट अतिशय महत्त्वाची होती. सोमेश, या भेटी संदर्भात महत्त्वाचे तपशील जाणून घेतच राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर आणखी एक महत्त्वाची अपडेट समजते या बैठकीमध्ये. या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधानांकडे एक अतिशय महत्त्वाची मागणी केलेली आहे. महाराष्ट्रातील 4 महापुरुषांना भारतरत्न द्यावा अशी महत्त्वाची मागणी या खासदारांनी केल्याचं समजतंय. त्यामध्ये आहेत महात्मा फुले दाम्पत्य, अण्णाभाऊ साठे, तुकडोजी महाराज यांना भारतरत्न द्या अशी मागणी या खासदारांनी केल्याचं समजतंय. महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यासोबतच सावित्रीबाई फुले या दोघांना, त्यासोबतच अण्णाभाऊ साठे, तुकडोजी महाराज या 4 महापुरुषांना भारतरत्न दिला पाहिजे अशी मागणी या खासदारांनी पंतप्रधान मोदींकडे केल्याचं समजतंय. त्यामुळे अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत. अंकित गुप्ता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अंकित जी, क्या मांग की है इन सारे MP ने, क्या जानकारी आपके पास है? देखिए, आधिकारिक तौर पर जो है सुप्रिया सुले के नेतृत्व में जो है 8 सांसद कुल गए थे प्रधानमंत्री से मुलाकात के लिए, जो आधे घंटे की मुलाकात हुई है। तो जब हमने इनसे पूछा है तो आधिकारिक तौर पर ये बताया गया है कि अपने अपने क्षेत्र की समस्याओं को लेकर के और जो विकास की परियोजनाएं हैं, डेवलपमेंट के प्रोजेक्ट्स हैं, उनको लेकर के इन्होंने प्रधानमंत्री से बात की है। कहीं पर बाढ़ बारिश की वजह से जो प्रॉब्लम हो रही है या फिर उसके अलावा जो फसलों की कीमतें हैं उसको लेकर के, प्याज की कीमत को लेकर के जो है एक सांसद का कहना था कि उन्होंने अपने क्षेत्र की समस्या उठाई है। कुछ सांसदों ने रेलवे प्रोजेक्ट और हाईवे प्रोजेक्ट को लेकर के बात की है, जैसा कि आधिकारिक तौर पर एनसीपी की तरफ से बताया जा रहा है। और जब हमने उनसे सवाल पूछा कि क्या इसके इतर यानी कि इसके अलावा भी डिलिमिटेशन ऐसे मुद्दों पर कोई बातचीत हुई है, तो कहा गया कि जी नहीं, ये सिर्फ जो है विकास की परियोजनाओं और क्षेत्र की समस्याओं को लेकर बातचीत की है। लेकिन अभी जिस बात का आपने जिक्र किया कि 4 जो महापुरुष हैं उनको भारत रत्न देने की भी मांग इस बैठक के दौरान की गई है। और हालांकि प्रधानमंत्री की तरफ से इसको लेकर के भी कुछ कहा नहीं गया है, लेकिन प्रधानमंत्री ने इतना जरूर कहा है, जैसे कि हमको जानकारी मिली है, कि आप जो भी समस्याएं हैं क्षेत्र की उसको दूर किया जाएगा और आपने जो भी बातें रखी हैं उन पर विचार किया जाएगा। तो एनसीपी सांसदों का ये साफ तौर पर ये कहना है कि ये जो है कोई राजनीतिक मुलाकात नहीं थी, एक विकास परियोजनाओं को लेकर के और समस्याओं को लेकर के बातचीत थी प्रधानमंत्री के साथ में, जो काफी अच्छी रही है। जी, पर इस टाइमिंग पे भी बहुत चर्चा होती है कि जिस तरह से अभी संसद में दोनों आमने सामने हैं, विरोधक आमने सामने, डिलिमिटेशन का मुद्दा है, और ये सारे परिस्थितियों में सांसद जाते हैं, 8 सांसद एक साथ जाते हैं मोदी जी से मिलने, और वो बताते हैं कि हमारे कुछ समस्याओं को लेकर हम गए थे, महापुरुषों को भारत रत्न देने की बात हुई, मतलब राजनीति पे कोई भी बात नहीं हुई। इन सांसदों का क्या कहना है इस पे? देखिए, आधिकारिक तौर पर मैं कह रहा हूं कि उनका ये कहना है कि राजनीति पर कोई बातचीत नहीं हुई, लेकिन अभी हमको पता है जब भी जो इस तरीके की कोई मुलाकात हुई है और वहां पर राजनीति की बात ना हो, वो भी ऐसे माहौल में जिस बात का आप जिक्र कर रहे हैं, तो ऐसी जो है बात गले से कब उतरती है। और शायद हमारे दर्शक भी इस बात को समझ रहे हैं कि ऐसे में जबकि इतनी सारी खबरें सामने आ रही हैं महाराष्ट्र की राजनीति को लेकर के, एनसीपी शरद पवार गुट को लेकर के, और ऐसे में अभी 2 हफ्ते पहले शरद पवार साहब का प्रधानमंत्री से मुलाकात करना, उसके बाद सुप्रिया सुले के नेतृत्व में 8 सांसदों का वहां पर पहुंचना,
तो निश्चित तौर पर हालांकि आधिकारिक तौर पर इनका ये कहना है कि राजनीति पर कोई बातचीत नहीं हुई है, लेकिन अंदर खाने चर्चा इस बात को लेकर के जरूर है कि डिलिमिटेशन, एफसीआरए बिल, ऐसे जो तमाम मुद्दे हैं उसको लेकर भी जो है चर्चा मुमकिन है कि हुई हो। लेकिन फिर कह रहा हूं कि जब ये सांसद बाहर आए हैं, इनका ये कहना है कि प्रधानमंत्री के साथ इन्होंने अपने अपने क्षेत्रों को लेकर के बातचीत की है, जिस पर प्रधानमंत्री ने भरोसा दिया है। लेकिन कुल मिलाकर के करीबन आधे घंटे की मुलाकात, जिसको लेकर के बहुत सारी जो है चर्चाएं जरूर शुरू हो गई हैं। 1-2 हफ्ते पहले शरद पवार साहब का मिलना और आज पार्टी के बाकी सांसदों का प्रधानमंत्री से मिलना। जी जी अंकित जी, बहुत शुक्रिया इस पूरी जानकारी के लिए।